नमस्कार मित्रहो, आज आपण इयत्ता 6वीतील मॅथ या विषयातील पहिला चॅप्टर बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री पार्ट फर्स्ट म्हणजेच भूमितीतील मूलभूत संबोध याविषयी माहिती पाहूया। सुरुवातीला आपल्याला इथं लेटेस्ट डिस्कस चला चर्चा करूया। या अंतर्गत प्रश्न दिलेला आहे, कंप्लीट द रंगोली देन हॅव अ क्लास डिस्कस विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स। तर आपण सुरुवातीला इथं रंगोली कंप्लीट केलेली पाहूया। इथं वेगवेगळे टिपके घेतलेले आहेत आणि उभे जेवढे टिपके घेतलेले आहेत तेवढेच आडवे टिपके घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपण इथं रंगोळी कंप्लीट केलेली आहे। तर इथं सुरुवातीला प्रश्न दिलेला आपल्याला, व्हॉट काइंड ऑफ सरफेस डू यू नीड फॉर मेकिंग अ रंगोली। तर आपल्याला रांगोळी काढण्यासाठी पृष्ठभाग कसा हवा आहे हा प्रश्न इथं विचारलेला आहे। तर सुरुवातीला आपल्याला जर रांगोळी काढायची असेल तर ही रांगोळी काढण्यासाठी आपल्याला जो पृष्ठभाग आवश्यक आहे तो स्वच्छ असला पाहिजे, तसंच सपाट असला पाहिजे। त्यालाच आपण म्हणूया प्लेन सरफेस अँड क्लीन। त्यानंतर इथं आपल्याला दुसरा प्रश्न दिलेला आहे, हाऊ डू यू स्टार्ट मेकिंग अ रंगोली, म्हणजे रांगोळी काढताना सुरुवात कशी केली। तर आपण इथं पाहिलेलं आहे की आपण रांगोळी काढताना काय केलेले आहेत, सुरुवातीला डॉट्स काढलेले आहेत, म्हणजे बिंदू किंवा पॉईंट काढलेले आहेत आणि त्याच्यानुसार आपण रांगोळी काढलेली आहे। यानंतर आपल्याला इथं तिसरा प्रश्न दिलेला आहे, व्हॉट डीड यू डू इन ऑर्डर टू कंप्लीट द रंगोली, म्हणजेच रांगोळी पूर्ण करण्यासाठी काय काय केलं आपण या ठिकाणी। तर आपण सुरुवातीला काय केलेलं आहे बघा, रांगोळी कंप्लीट करण्यासाठी इथं उभे 3 डॉट्स आणि आडवे 3 डॉट्स जोडून घेऊन एक स्क्वेअर तयार केलेला आहे। अशाच प्रकारे उजव्या बाजूला जसं केलं तसं डाव्या बाजूला जसं केलं तसं उजव्या बाजूला केलेलं आहे। आता इथं मध्ये 4 डॉट्स जोडून एक ट्रायंगल, वरल्या बाजूला एक, असं प्रकारे ट्रायंगल केलेलं आहे आणि त्याच्यावर एक छोटा ट्रायंगल। अशा प्रकारे आपण दोन्ही साईडला डाव्या बाजूला जी कृती केली तीच उजव्या बाजूला केलेली आहे। अशा पद्धतीनं आपण ही रांगोळी कंप्लीट केलेली आहे। यानंतर चौथा प्रश्न आहे, नेम द डिफरंट शेप्स यू सी इन द रंगोली। आता इथं आपण आपल्या या रांगोळीमध्ये कोणकोणते शेप्स पाहिलेले आहेत बघा। तर हा पहिला शेप जो आहे तो आहे स्क्वेअर्स, वेगवेगळे स्क्वेअर्स इथं आहेत। त्यानंतर दुसरा जो स्क्वेअर आहे तो आहे रेक्टँगल, हे तसंच हे ट्रायंगल। अशा पद्धतीनं आपल्या या ह्याच्यात रंगोलीमध्ये आपण हे वेगवेगळे आकार पाहिलेले आहेत। पाचवा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, वुड इट बी पॉसिबल टू मेक अ रंगोली ऑन अ स्कूटर और ऑन एलिफंट बॅक। आता बघा, हा एक वेगळ्याच प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला की स्कूटर किंवा हत्तीच्या पाठीवर रांगोळी काढता येईल का। आता आपल्याला सहजासहजी तर कोणी स्कूटरवर रांगोळी काढू देणार नाही किंवा हत्तीच्या पाठीवर तर रांगोळी काढणं खूपच अवघड आहे, कारण आपल्याला माहीत आहे की आपण रांगोळी काढण्यासाठी कसला सरफेस पाहिजे, आपल्याला प्लेन सरफेस पाहिजे। मग प्लेन सरफेस हत्तीवरही राहू शकत नाही, हत्तीच्या पाठीवर किंवा स्कूटरवर देखील आपल्याला रांगोळी काढणं सोपं नाही। यानंतर सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे आपल्याला, व्हेन मेकिंग अ रंगोली ऑन पेपर व्हॉट डू यू यूज टू मेक द डॉट्स, म्हणजे कागदावर रांगोळी काढताना ठिपके कशाने काढतात। तर आता इथं आपण रांगोळी काढण्यासाठी जे ठिपके आहेत त्याच्यासाठी शार्प अशी पेन्सिल वापरू शकतो, तसंच पेन वापरू शकतो। तसंच हे ठिपके जे आहेत ते योग्य अंतरावर यावेत, जेणेकरून आपण जे तयार करणारे जे शेप्स आहेत ते शेप्स योग्य अंतराचे व्हावेत। म्हणून आपण इथं रूलर वापरू शकतो किंवा सेट स्क्वेअर वापरू शकतो। याचा वापर करून आपण रांगोळी काढू शकतो।
यानंतर पुढला भाग आहे लेट्स लर्न. याच्यामध्ये पहिला भाग दिलेला आहे पॉईंट्स. पॉईंट्स म्हणजेच बिंदू. तर बघूया आपण काय दिलंय. अ पॉईंट इज शोन बाय अ टीनी डॉट. बघा इथं काय केलेलं आहे, आपल्याला लहानसा ठिपका याच्यानं काय केलेला आहे, पॉईंट डोनेट केलेला आहे, दाखवलेला आहे. वी कॅन यूज अ पेन ऑर शार्प पेन्सिल टू मेक अ डॉट. आपण काय करू शकतो, पेन किंवा एखादी शार्प पेन्सिल याच्या सहाय्यानं हा डॉट काढू शकतो. द डॉट्स इन द रंगोली आर द सिम्बॉल फॉर पॉईंट्स. आता आपण जे रांगोळी पाहिली त्या रांगोळीमधले जे डॉट्स आहेत, हे डॉट्स म्हणजेच काय आहेत, या पॉईंटचे सिम्बॉल आहेत. तर अ पॉईंट कॅन बी गिवन अ नेम. आपण पॉईंटला काय कोणतंही नाव देऊ शकतो. तर कॅपिटल लेटर ऑफ द अल्फाबेट आर यूज्ड टू नेम अ पॉईंट. म्हणजेच आपली जी पहिली लिपी आहे इंग्रजीमधील, त्याच्यातले जे कॅपिटल अक्षर आहेत त्याचा वापर आपण या पॉईंटचे नाव देण्यासाठी वापरू शकतो. द पॉईंट्स ए, पी, ए अँड टी आर शोन इन द फिगर. आता बघा इथं फिगरमध्ये दाखवलेला आहे. हा पॉईंट आहे, याला नाव दिलेलं आहे पी. हा पॉईंट आहे, याला नाव दिलेलं आहे ए. हा पॉईंट आहे, याला नाव दिलेलं आहे टी. तर अशा प्रकारे पॉईंट्स आपण अभ्यासलेले आहेत. यानंतर पुढला भाग आहे लाईन सेगमेंट अँड लाईन्स, म्हणजेच रेषाखंड व रेषा. टेक 2 पॉईंट्स ए अँड बी ऑन अ शीट ऑफ पेपर अँड जॉईन देम यूजिंग अ रुलर. आता बघा इथं पॉईंट ए घेतला आहे, इथं पॉईंट बी घेतला आहे आणि रुलरचा वापर करून हे दोन्ही पॉईंट्स आपण काय केले, इथं जोडलेले आहेत. आणि जोडल्यानंतर वी गेट अ स्ट्रेट लाईन ए बी. आता आपल्याला इथं काय भेटली, स्ट्रेट लाईन ए बी म्हणजे एक सरळ रेषा ए बी इथं भेटलेली आहे. कॅन वी एक्सटेंडेड धिस लाईन फर्दर ऑन द साईड ऑफ पॉईंट बी ऑन द साईड ऑफ पॉईंट ए. हाऊ फॉर कॅन वी एक्सटेंडेड इट. म्हणजे आपण या लाईनला वाढवू शकतो काय, पॉईंट बी कडं किंवा पॉईंट ए कडं, आणि किती प्रमाणात वाढवू शकतो. तर वी कॅन एक्सटेंडेड द लाईन इन बोथ डायरेक्शन टिल द एजेस ऑफ द पेपर. म्हणजे आपण या रेषेला वाढवू शकतो कुठंपर्यंत, की त्या जो काही आपला पेपर आहे त्या पेपरचे शेवटचे टोक आहेत तिथंपर्यंत आपण या रेषेला वाढवू शकतो दोन्ही बाजूनं. आलं लक्षात. इफ द पेपर इज व्हेरी बिग द लाईन कॅन बी व्हेरी लॉंग टू. म्हणजे पेपर जेवढा मोठा असेल तेवढी आपल्याला तिथं काय मोठी रेषा काढता येईल. हाऊ लॉंग वुड द लाईन बी ऑन अ प्लेइंग फील्ड. म्हणजे जे काही खेळाचं मैदान आहे त्याच्यावर आपल्याला किती लांब रेषा काढता येईल. तर जेवढं खेळाचं मैदान मोठं असेल तेवढी आपण तिथं मोठी रेषा काढू शकतो. आता बघा let's imagine that we can extended the line forever without any limits on both sides. म्हणजे आपण काय कल्पना करूया, इमॅजिन म्हणजे कल्पना करूया की आपण ही जी लाईन आहे ती दोन्ही बाजूला अमर्याद वाढवली, कसलंच लिमिट न ठेवता वाढवली. टू शो धिस एक्सटेंडेड लाईन ऑन अ पेपर वी यूज
ॲरो हेड्स ॲट बोथ एंड ऑफ द लाईन. म्हणजे आपण इथं काय करतो की ही लाईन अमर्याद वाढते हे दाखवण्यासाठी याच्या दोन्ही टोकांना बाणाची टोकं जी आहेत ती दाखवतो. ॲरो हेड्स म्हणजे बाणाची टोकं. इन मॅथमॅटिक्स when we say line we means straight line. म्हणजे आपण जिथं लाईन काढतो, जसं ही लाईन आहे AB, ही एक स्ट्रेट लाईन आहे. द फर्स्ट लाईन दॅट वी ड्रॉ वॉज ओनली फ्रॉम पॉईंट A टू पॉईंट B. आपण सुरुवातीला जी लाईन काढली ती लाईन फक्त आपण काय केलं की या पॉईंट A पासून पॉईंट B पर्यंतच काढलेली आहे. इट वॉज अ पीस ऑर सेगमेंट ऑफ द लॉंगर लाईन. आता ह्या पॉईंट A पासून पॉईंट B पर्यंत असणारी लाईन ही काय आहे, या लाईनचा एक पीस आहे, तुकडा आहे किंवा सेगमेंट आहे. म्हणून याला आपण काय म्हणूया, अ लाईन सेगमेंट हॅज टू एंड पॉईंट शोईंग इट्स लिमिट्स. म्हणजे लाईन सेगमेंटला काय एक दोन पॉईंट्स असतात शेवटचे, की ते काय करतात, त्याचे शेवटचे बिंदू अंत्यबिंदू दाखवतात, एंड पॉईंट्स. दे आर कॉल्ड एंड पॉईंट्स. वी राईट लाईन सेगमेंट AB ॲज सेग AB. आपण या लाईन सेगमेंटला ABलाच सेग AB असं शॉर्टमध्ये लिहू शकतो. A and B आर द एंड पॉईंट्स. A line is named using a small letter or by using any 2 points on the line. आपण लाईनच्या नावासाठी एकतर स्मॉल लिपीमध्ये छोटी जी दुसरी लिपी आहे आपली त्या दुसऱ्या लिपीमधले अक्षर वापरू शकतो, किंवा त्या रेषेवर असलेले कोणतेही 2 पॉईंट वापरून त्या आपण रेषेला नाव देऊ शकतो. जसं की आता ही लाईन आहे, याला नाव दिलेलं आहे L. याच्यावरल्या 2 पॉईंटनुसार याला दुसरं नाव देऊ शकतो आपण, लाईन PQ, किंवाच ह्याला दुसरं नाव आपण असंही देऊ शकतो की लाईन QP. यानंतर आपण पुढला भाग पाहणार आहोत, तो भाग आहे रे. आता बघा इथले फिगर पाहून घ्या दोन्ही. इथं आपल्याला पहिल्या आकृतीत दाखवलेला आहे सूर्य आणि दुसऱ्या आकृतीमध्ये बॅटरी दाखवलेली आहे. तर बघा, लुक ॲट द पिक्चर, व्हॉट डू यू सी. तुम्ही आता शेजारील चित्र पहा, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं पहा. रेज स्टार्टिंग फ्रॉम द सन गो फॉरवर्ड इन ऑल डायरेक्शन. म्हणजे सूर्यापासून जे काही किरण गेलेले आहेत ते सर्व दिशेने गेलेले आहेत. लाईट रे फ्रॉम द टॉर्च also start from a point and go forward continuously in one direction. आता इथं देखील जी विजारी आहे किंवा बॅटरी आहे त्याच्यापासून गेलेले जे काही किरण आहेत ते देखील एका ठराविक पॉईंटपासून सुरुवात करून एका दिशेनं दूर जात आहेत, कंटिन्युअसली, म्हणजे पुढं जात आहेत वनच डायरेक्शनमध्ये. आलं का लक्षात? अ रे इज अ पार्ट ऑफ लाईन. आता हा रे जो आहे हा देखील काय एक लाईनचा पार्ट आहे. जसं की आपण आता इथं लाईनचा विचार केला, PQ आहे, या P पासून इकडं Q सुरू झालं समजा इथून, तर हा P हा काय झाला, ओरिजिन झाला. असं इथं PQ हा काय झालेला आहे, ओरिजिन झालेला आहे. म्हणजे हा एक काय रे हा लाईनचा पार्ट आहे. जसं लाईन सेगमेंट देखील एक लाईनचा पार्ट आहे. इट स्टार्ट ॲट वन पॉईंट अँड गोज फॉरवर्ड कंटिन्युअसली इन द सेम डायरेक्शन. रे काय करतो, एका ठराविक बिंदूपासून सुरुवात करतो आणि दुसऱ्या दिशेनं तो पुढे जातो. जसं आता इथं P पासून सुरुवात केली आहे आणि इकडं Qच्या दिशेनं इथं काय दिलेलं आहे आपल्याला, ॲरो टॅप दिलेला आहे, म्हणजेच बाणाचं टोक दिलेलं आहे.
ते टोक असल्यामुळे हे इकडं पुढे जात आहे, अमर्याद पुढे जात आहे. द स्टार्टिंग पॉइंट ऑफ अ रे इज कॉल्ड ओरिजिन. जे रेचं स्टार्टिंग पॉइंट आहे त्याला आपण काय म्हणतो, ओरिजिन असं म्हणतो, आरंभबिंदू. हिअर पी इज द ओरिजिन. हिअर पी इज द ओरिजिन किंवा आरंभबिंदू. अँड arrowhead is drawn to show that the ray is infinity in the direction of Q. इथं जे आपण बाणाचं टोक दाखवलं आहे arrowhead, त्याच्यामुळं काय की तो Q या दिशेला अमर्याद जात आहे हे आपल्याला दाखवलेलं आहे. द फिगर कॅन बी रीड ॲज रे पी क्यू. रे पी क्यू. The ray PQ is not read as ray QP. आपण रे PQ किरण PQ ला किरण QP असं वाचू शकत नाही, कारण ओरिजिनपासून याची सुरुवात करावी लागते. पुढला भाग आहे ट्राय धिस. आता बघूया आपण याच्यात काय दिलेलं आहे, करून पाहायचं आहे. ड्रॉ अ पॉइंट on the blackboard. Every student now draw a line that passes through that point. How many such lines can be drawn? म्हणजे आता काय करूया आपण, फळ्यावर एक बिंदू घेऊया. समजा इथं दिलेला आहे, समजा अशा प्रकारचा एक बिंदू घेऊया. या बिंदूमधून प्रत्येक विद्यार्थ्याला बोलून आपण ह्याच्यातून लाईन काढायला लावूया वेगवेगळ्या. तर याच्यातून आपल्याला किती लाईन काढता येतील एका बिंदूतून. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे बघा, ड्रॉ अ पॉइंट ऑन अ पेपर अँड यूज युअर रुलर टू ड्रॉ लाईन्स दॅट पासेस थ्रू इट. हाऊ मेनी सच लाईन्स कॅन यू ड्रॉ. आता रुलर घेऊन आपण दिलेल्या पॉईंट्समधून असं वेगवेगळ्या लाईन्स ड्रॉ करू शकतो आपण. तर आपल्या लक्षात येईल की याच्यातून आपण इन्फिनिटी लाईन ड्रॉ करू शकतो. मग आपण त्याच्याविषयी सांगू शकतो. अँड इन्फिनिटी नंबर्स ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू वन पॉईंट. अँड इन्फिनिटी नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू वन पॉईंट. म्हणजे आपण एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य अशा रेषा काढू शकतो, काढता येतात आपल्याला. When two or more lines pass through the same point, they are called concurrent lines. When two or more lines passes through the same point, they are called concurrent lines. Concurrent lines म्हणजे एक संपाती रेषा. तर आता बघा, दिलेल्या एका बिंदूतून जर अशा वेगवेगळ्या रेषा जर पास होत असतील, जात असतील, तर त्या रेषांना आपण काय म्हणू शकतो, एक संपाती रेषा किंवा कॉन्क्युरंट लाईन्स असं म्हणूया या सगळ्या लाईनला. अँड द कॉमन पॉईंट थ्रू विच दे पासेस इज कॉल्ड देअर पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स. आता ह्या ज्या लाईन ज्या ठिकाणी ज्या बिंदूतून गेलेल्या आहेत त्या बिंदूला आपण म्हणूया संपात बिंदू किंवा पॉईंट ऑफ concurrency. In the figure alongside which is the point of concurrency, name it. आता बघा इथं कॉन्करन्सी कोणती आहे, संपात बिंदू कोणता आहे. इथं या आकृतीमध्ये जर आपण निरीक्षण केलं तर इथं आपल्याला कॉन्करंट पॉईंट सांगता येईल पी. यात काय अडचण असली तर पुन्हा व्हिडिओ पहा. धन्यवाद.